सर्वांना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ब्ल्यू हाऊसने आयोजन केले आहे. माननीय मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग, कॅप्टन, हाऊस मास्टर यांनी प्रथमेश पूजन करावे. मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं आजच्या या ब्लॉगमध्ये स्वागत करते. आज 3 जानेवारी व आज आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनेगाव खालसा येथे त्यानिमित्त बालसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या बालसभेचं संपूर्ण नियोजन ब्ल्यू हाऊसने केलेलं आहे. राजदीपला मी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मी नम्र विनंती करतो. माझा मित्र तन्मय यांनी अध्यक्षपदाबद्दल जी सूचना केली त्याला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देते. तीन टाळ्यांनी अध्यक्षाचे व कॅप्टनचे स्वागत करावे. सभेला सुरुवात करीत येत आहे पहिलीचा देवांश बेनभर. माझे नाव देवांश बेनभर आहे. मी आता पहिली शिकतो. आज मी तुम्हाला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलत आहे. ते तुम्ही शांत शिस्तीने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. तरी त्यांना शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे साऱ्या लोकांनी गिरवले. अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग, आज मी तुम्हाला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मी मनोगत व्यक्त करीत आहे. नाव अरे रुपेश शुके आहे. मी आता पहिली शिकते. आज मी 2-3 शब्द सांगत आहे. ते तुम्ही सत्यचित्तने ऐकावे माझी नम्र विनंती. महाराष्ट्राची योगतेची ओळ त्यांची आरती. नमन माझे सावित्री आज आहे त्यांची जयंती. सावित्रीच्या लेकी आम्ही शिकून मोठे होऊ. ज्ञानाच्या शिवार नभीर उंच भरारी घेऊ. एवढे बोलून मी माझे भाषण संपवायचे. यांचे मास्टर मंजिरी मनीष बांगर आहे. मी आता 2री शिकते. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली. धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. शिक्षणाच्या स्वर्गाचे जन घडलेदार. शिक्षणाच्या स्वर्गाचे जन घडलेदार. ती सावित्री आज जगाची शिलेदार. ती सावित्री आज जगाची शिलेदार. मुले जिच्यामुळे शिकली ते नुबळ्यांची मुले. एवढे बोलून मी माझे भाषण सुरू आणि समोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांना शरीर नमस्कार. आज 3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. त्याला बालिका दिन असेही म्हणतात. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी व ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पुण्यात भिडेवाड्यात शाळा सुरू केली. त्यामुळे तुम्ही आम्ही मुली शाळा शिकू लागलो. त्यामुळे कुणी डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, पंतप्रधान झाल्या. शेवटी एवढंच सांगते, सरकारी हुद्द्यावर
असतो. माझे नाव ज्ञानेश्वरी आहे. आज मी इयत्ता तिसरी शिकते. श्री शिक्षणाचा रचला पाया विधवा अनाथांच्या बनले आहे. त्रिवार वंदन करते तुम्हाला सावित्रीबाई. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. आपण दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करतो. कोण होत्या त्या सावित्रीबाई? ज्ञानबंदीच्या साखळदंडांनी जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची पहाट प्रदान करून देणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई. देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करून देणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई. एवढं बोलून मी माझ्या भाषण सुरुवात. महान सावित्रीबाई फुले महान शिक्षणाचे स्वप्न केले समान. शिक्षण दिले सर्वांना समान. शिक्षण दिले सर्वांना समान. हातात पुस्तक मनात जिद्द. हातात पुस्तक मनात जिद्द. स्त्री शिक्षणाचे स्वप्न केले सिद्ध. स्त्री शिक्षणाचे स्वप्न केले सिद्ध. दगड झेलले शब्द झेलले तरीही ती न थांबली. दगड झेलले शब्द झेलले तरीही ती न थांबली. शिक्षणाच्या वाटेवरती सावित्रीबाई ठामपणे उभी राहिली. शिक्षणाच्या वाटेवरती सावित्रीबाई ठामपणे उभी राहिली. एवढं मी माझे भाषण संपवते. नमस्कार, माझे नाव श्रावणी भाऊसाहेब मिडगुले आहे. मी आता 6वीत शिकते. आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ज्या सावित्रीबाई फुले यांनी खूप लहान मुलींचा सांभाळ केला. ज्यावेळी लोकांना लहान मुली हव्या नव्हत्या त्यावेळी सावित्रीबाई फुले लोकांना म्हणायच्या की त्या मुलीला मारून टाकू नका, तिला माझ्याकडे सोपवा, मी तिचा सांभाळ करेन. सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू करताना खूप कष्ट केले. सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिबा फुले होते. एवढी बोलून मी माझे भाषण संपवते. व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या गोड मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी म्हणजेच बालिका दिन. तर मी आज तुम्हाला बालिका दिनाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले. किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले. श्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले. श्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले. तर मी आज तुमच्या समोर भारतातील पहिली महिला शिक्षिका, समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाचा पाया उभारणारी जननी म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल थोडेसे मनोगत व्यक्त करणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 1831 रोजी झाला. त्यांनी 1848 रोजी पुण्यामधील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा खोलली. त्यावेळेच्या काळामध्ये मुलींना शिकण्यास पूर्णतः बंदी होती. तरी महात्मा फुलेंनी न डगमगता सावित्रीबाईला शिकवले आणि महात्मा फुले त्यांना हेही म्हणत असे, सावित्री तू शिक आणि मुलींनाही शिकव. त्यावेळेस सावित्रीबाई शाळेत जाताना त्यांच्यावर दगडमारी व शिव्या फेक होत असे तरी त्या न डगमगता पुनर्विवाह आणि बालविवाह यांच्यावर बंदी घालण्याचा त्यांनी संघर्ष केला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. मी उघडलेला शिक्षणाचे स्वर्ग जिने उघडलेला तीच सावित्री आज जगाची शिलेदार. तीच सावित्री आज जगाची शिलेदार. स्त्रियांच्या शिक्षणाचे जिने उघडलेला. स्त्रियांच्या शिक्षणाचे जिने उघडलेला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णवी योगेश सरी. मी आज तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शतचित्र ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे. आज 3 जानेवारी आहे. स्त्रियांची वैष्णवी आहे. आज मी तुम्हाला बालिका दिनाविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. समाजाला जुनी दिली ज्ञानाची सावली तीच आज क्रांतीज्योती सावित्री मावली. तीच आज क्रांतीज्योती सावित्री मावली. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि ती जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांनी 1 जानेवारी
1948 रोजी पुण्यामध्ये बुधवार पेठेत भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली. ते मुलींना शिकवायला जात असताना त्यांच्या अंगावर लोक दगड, चिखल व शेण फेकून हाणत असे, तरी त्या डगमगल्या नाही. तरी त्या मुलींना शिकवायला गेल्या. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद, जय. माझे नाव आर्या अमोल वरपे आहे. मी इयत्ता 3ची विद्यार्थिनी आहे. मी आपल्या समोर सादर करत आहे. एकांकिका मी सावित्री बोलते. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, तयास म्हणावं म्हणावे का? काय ओळखले का मला? नाही, मी सावित्री. किती भोगिले, किती सोसिले, तरीही तिने शिकविले. किती भोगिले, किती सोसिले, तरीही तिने शिकवले. श्री शिक्षणाचे धडे आज तिच्या लेकीने गिरवले. श्री शिक्षणाचे धडे आज तिच्या लेकीने गिरवले. असं तोंड भरून तिचे कौतुक करताना तीच मी सावित्री. सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या आणि ज्योतिराव फुलेंची मी पत्नी. वयाच्या 9व्या वर्षी माझे लग्न ज्योतिराव फुले नावाच्या माणसाचे झाले. ज्या माणसाचे माझे लग्न झाले ना, तो फक्त सर्वसाधारण माणूस नाही, त्या माणसाला जपण्याची एक ऊर्जा, एक क्रांतिकारक सुद्धा आहे. एवढे बोलून मी माझ्या पाठीसमोर जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सावित्री ज्योतिराव फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिराव फुले बोलते. एरवी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम केले. चक्क मला देवी बनवून तुम्ही फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसे माझे कौतुक करता. होय, मी सावित्री ज्योतिराव फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा घोटास काय व्हावा? तुमच्या गोष्टी सगळ्या डोक्यावरून गेल्यात. ज्या माझा वारसा सांगतात त्यास बेईमान झाल्यात. असे होईल मला काय माहित. मी तर एका वेगळ्या जगासाठीच शेण दगड व श्वासाप ही झेलल्या होत्या. तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते. होय, मी सावित्री ज्योतिराव फुले बोलते. ही काही उपकाराची भाषा नाही. हा बेंडबाजा अगर ताशा नाही. विसरू होते तुम्ही तर मात्र आमच्या आत्मसन्मानाला डिचवले होते. होय, मी सावित्री ज्योतिराव फुले बोलते. धन्यवाद. केतन गवडे आहे. मी इयत्ता 1ली शिकत आहे. आज बालिका दिन आहे, म्हणून मला तुमच्याशी बोलायची संधी मिळाली. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझे गोड मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस मुलींसाठी खूप खास आहे. आपण मुलां इतक्याच हुशार असतो हे आज आपल्याला दाखवायचे आहे. सावित्रीबाई फुले या आपल्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांनी मुलींना शिकवले आणि खूप मोठे केले. त्यांच्यासारखेच आपल्यालाही खूप शिकायचे आहे. मी मोठी झाल्यावर डॉक्टर, इंजिनियर किंवा शिक्षक बनेन. आपण सगळ्या मुलींनी खूप शिकावे, मोठे व्हावे आणि देशासाठी चांगले काम करावे. सगळ्या मुलींनी खूप मदत करावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही इयत्ता 6वीत शिकते. आम्ही सावित्रीबाई यांच्या जीवनावर आधारित एक लघुनाट्य सादर करणार आहोत. सावित्रीबाई फुले अमरराव. ज्या काळात शिक्षण म्हणजे पाप मानले जायचे, ज्या काळात मुलींना शाळेचा उंबरठाही ओलांडता येत नव्हता, त्या काळात एक तेजस्वी स्त्री उभी राहिल्या. त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.
श्री शिक्षणाचा जय जयकार, शिकणारी मुलगी सबळ समाज. अगं श्रावणी, बास झालं खेळायचं, इकडे ये. काय ग आजी, काय झालं? अगं अभ्यास कर, शिक आणि खूप मोठी हो. मग तू का नाही शिकली? अगं आमच्या काळात मुलींना शिकण्यास बंदी होती. मग आई कशी शिकली? चल मी तुला दाखवते. सावित्री, अभ्यास झाला का? हो, माझा अभ्यास झाला. तू मुलींना शिकवण्यासाठी तयार आहे का? हो, मी तयार आहे. मग तू त्या मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जा. हो. दुसरा दिवस. चालली मुलींना शिकवायला, मार आईला. मुलींनो, आज मी तुम्हाला अक्षर ओळख शिकवणार आहे. अशा प्रकारे सावित्रीबाईंनी हाल अपेष्टा सहन करून मुलींना शिकवले. ठीक आहे आजी, आता मला शिक्षणाचं महत्त्व समजलं. आता मी खूप शिकेल आणि मोठी होईल. थोर ज्या सावित्रीबाई ज्यांच्यामुळे सर्व मुली शिकू लागल्या, मोठ्या मोठ्या पदांवर गेल्या. कुणी वकील झाले, कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, कुणी शिक्षिका, तर महिला पंतप्रधान झाल्या. मुलींना शिक्षण हवं की नको? सावित्रीबाईंचा संदेश काय? शिक्षण, समता, स्वातंत्र्य. सावित्रीबाई, तुमचं ध्येय आमच्यासाठी प्रेरणा आहे. समाज बनवायचा कसा? शिक्षणाने, शिक्षणाने. जोपर्यंत शेवटची मुलगी शिकत नाही तोपर्यंत माझे कार्य संपत नाही. सावित्रीबाईंचा विजय असो. धन्यवाद. म्हणजेच बालिका दिन. आज सावित्रीबाई फुले हे तर खरं मुलींना शिकवत होत्या. आज त्यांचा जन्मदिन 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांचा मृत्यू दिन 10 मार्च 1897 रोजी झाला. त्या खरं तर मुलींना शिकवत होत्या. आताच्या काळात बघितलं गेलं तर सर्व काही मुलीच आहे. डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. आणि तुम्ही मोठे व्हा आणि मोठे माणूस बना. एवढं बोलून मी भाषण संपवतो. श्रुतीला बोलवतो. तन्मयनी खूप छान सूत्रसंचालन केले आणि अध्यक्षांनी खूप छान भाषण केले. याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आजची बालसभा संपली असे मी जाहीर करते. सर्वात शेवटी शाळेची कॅप्टन प्रियलीने सर्व भाषण केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तुम्हाला आमच्या शाळेतील हा उपक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे भाषण केले आहे, त्यांचे हार्दिक अभिनंदन. खूप छान भाषण केले आणि आज आपण बालसभा ब्ल्यू हाऊसने छान सादर केली आणि संपन्नही झाली. आता